तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण वाशिम जिल्ह्यामध्ये वनोजा या गावामध्ये आलो. या गावाला ऑरेंज विलेज म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि या गावातले शेतकरी जे आहेत कोटी कोटी रुपयाला संत्रा विकतात. तर इथल्या शेतकऱ्यांचं काय नियोजन आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर नमस्कार सर. तर सर्वात पहिले तुमचा परिचय द्या. मी संजय जनार्दन राऊत, राहणार वनोजा, म्हणजे आमचं मूळ गाव, तालुका मंगरुळपीर आणि जिल्हा वाशिम. बरं. आणि तुमचा संत्रा किती एकरामध्ये आहे? माझा वैयक्तिक जो आहे तो प्लॉट 45 एकर मध्ये आहे. 45. आणि गावचा जर विचार केला वनोजा गावचा हा. तर 1078 एकर संत्रा आहे बापरे. कृषी विभागानुसार. बरं. म्हणजे जवळपास 50% आमच्या गावात संत्रा लागवड आहे. हो, म्हणजे वनोजा गावाला ऑरेंज विलेज म्हणून सुद्धा ओळखलं जाते. त्याच कारणामुळे. आणि आता सर्वात पहिला प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांचं असं नियोजन असतं, कोणी 10x10 संत्रा लावतात, कोणी 16x16 लावतात, कोणी 18x16 लावतात. तर तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला काय वाटतं की किती बाय किती संत्रा लावला पाहिजे? येत कसं आहे साहेब, आता तुम्हाला सांगण्याचा जितके कास्तकार तितके विचार. हो. आणि कोणाला ते परवडते, पण साधारण जर संत्रा लागवड जर करायची असली तर सर्वात बेस्ट 18x16 किंवा 18x18. तुम्ही चौकुल्ली घेतला तर हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश खेळता राहते आणि त्यामुळे बिमाऱ्या पण कव्हर होतात. हो. आणि कटाई किती, म्हणजे आता समजा की आता संत्रा आपण या वर्षी लावला तर पहिल्या वर्षी कटाईचं नियोजन काय असलं पाहिजे आणि 5 वर्षानंतर कटाईचं नियोजन काय असलं पाहिजे? आता जर संत्रा बाग जर यावर्षी लावली तर साधारण लावल्यानंतर 1 वर्षात त्याला कटाई दिली पाहिजे. म्हणजे त्याला आकार द्यायचा, सेंटर ओपन करायचं आणि त्याला साईडनं मोकळं ठेवायचं, ती पहिल्या वर्षी. आणि 1 वर्षाची बाग झाल्यानंतर 1.5 वर्षाची बाग झाल्यानंतर दर 6 महिने टॅपिंग घ्यायची, म्हणजे कटिंग. एक डिसेंबर महिना आणि एक मे महिना, वर्षात 2 वेळ. म्हणजे त्याला जास्त सरळ जाऊ द्यायचं नाही. आणि ज्यावेळेस बाग आली तुमची 5 ते 6 वर्षाचा मालावर आल्यानंतर मग 2 किंवा 3 वर्षाची एक वेळ टॅपिंग करायचं, पूर्ण साईड मारायची, टॅपिंग करायची माल आल्यानंतर. माल आल्यानंतर. आणि याचं पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे? संत्रा फुटायच्या अगोदर म्हणजे नवीन बगीचा जो असतो त्याचं पाण्याचं नियोजन आणि संत्रा फुटल्यानंतरचं नियोजन. आणि संत्रा कसा आहे, तुमची जमीन जर मध्यम स्वरूपाची जर असली तर जवळपास 1 महिन्याचा ताण द्यायला पाहिजे. आणि आजकाल जर तुम्ही संत्रा जर लावसाल तर तुम्ही मोकळ्या पाण्यावर संत्राच घेऊन असं माझं मत आहे. म्हणजे ड्रिपनीच घेतलं ड्रिप आणि डबल लाईन टाकायची, एका झाडाला इकडून 3 ड्रिपर टाकायची, तिकडून 3 ड्रिपर टाकायचे, 6 ड्रिपर. म्हणजे 1 टाइम 48 लिटर एका घंट्याला पाणी जाते. आणि तुम्ही जर समजा एप्रिल मे महिन्यात जरी 1 दिवस 2 दिवस जर पाणी दिलं तर पान तोळत नेला सर्वात पाहिजे. आता बरेच लोक आता अशा टाइमला बरेच लोक संत्र्यामध्ये हरभरा लावतात, कोणी याच्या आधी तूर टाकतात, तर त्यामुळे पाण्याचं नियोजन होत नाही. आता खास उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन काय असलं पाहिजे? डेली सोडलं पाहिजे, 2 दिवसांनी सोडलं पाहिजे, हे कसं असलं पाहिजे? संत्र्याचं असं आहे, 2 वर्षापर्यंत तुम्हाला रब्बीचं पीक चालते. हो. संत्रा 3 वर्षात झालं, त्यात गहू हरभरा कुठलंच पीक घ्यायचं नाही 3 वर्ष झालं. 3 वर्षानंतर. आणि 5-6 वर्षाचा बगीचा झाला, 5 वर्षानंतर त्या खरीप पीक सोयाबीन नाही घ्यायचं, काहीच नाही. जसं आम्ही बोरू किंवा ढेंच्या टाकतो त्याची मल्चिंग करतो, कारण एक तर सोयाबीनचा आवरेज बसत नाही आणि झाडाला पाहिजे झाडाची मशागत होत नाही. आणि आपण सोयाबीन किंवा तूर हरभरा घेतली तर सर्व मेन पीक पकडतो ते, आणि संत्र्यावर दुर्लक्ष होतं. संत्रा जर आपलं मेन उद्देश ठरला तर इतर पिकाकडे लक्ष द्यायचं. बरं. आणि उन्हाळ्याचं पाण्याचं नियोजन कसं? उन्हाळ्याचं कसं आहे, तुमची शेती पाहून पाण्याचं नियोजन आहे. ताण आता काही जमीन माझ्याजवळ असं आहे की 15 दिवसाचा ताण सहन करते जमीन. काही जमिनी जशी आहे की जवळपास 2 महिन्यात ताण पाहिजे. मग तुमची शेती पाहून ताण द्यायला पाहिजे. शेती पाहून ताण द्यायला. काळी जमीन असली तर? काळी जमीन असली तर साधारण 1 एप्रिल पासूनच तुम्हाला 8 दिवसात एक वेळ, 8 दिवसात म्हणजे महिन्यात 4च पाणी द्यायची. आणि हलकी जमीन जर असली तर मग त्याला 3ऱ्या दिवशी पाणी असं ताण कमी करत आम्ही तर जवळपास 1 जून पर्यंत पाणी देतो. बरं. म्हणजे लोक जे म्हणतात की 1 महिन्याचा ट्रेस पाहिजे, पण ताण कमी करत जर नेला तर तुम्ही मे महिन्यातही पाणी दिलं, फक्त झाडाने चिम पकडायला पाहिजे. बरोबर आहे. बऱ्याच शेतकऱ्याचं असं चुकतं की ते डायरेक्ट एकदा ताण देणं सुरुवात केली की बस तिथून डायरेक्ट देतच नाही. मग त्या झाडं 25% झाडं मरतात ना. आमचं तानावर झाड सोडतो, एकही झाड मरत नाही. शेतकऱ्याचे असे प्रश्न असतात की कुठल्या जमिनीमध्ये संत्रा लावला पाहिजे? आता संत्र्याला तसा जर विचार केला तर मध्यम स्वरूपाची जमीन असली पाहिजे, मुरमाडी 1 फुटानंतर 6 इंचावर. आता आमच्या इथं अशी कंडिशन झाली, सर्व इच्छुक झाले, 25 फूट काळी जमीन आहे, पण तरी बघितली सक्सेस आहे. पण त्याचं नियोजन तसंच आहे, पाण्याचं नियोजन, तुमचं स्प्रेइंगचं नियोजन, खताचं, मायक्रोन्यूट्रनचं. जर ते कास्तकारात जर नियोजन करण्याची तयारी असेल तर कुठल्याही जमिनीत संत्रा येऊ शकतो. आता तुमचं एक खताचं नियोजन काय असतं? खताचं पाहणं, शेणखत आम्ही जून महिन्यात देतो मल्चिंग करून. बरं. एका झाडाला समजा 6 वर्षावर जर झाड असलं तर साधारण 50 किलो एकरी. बरं. आणि बगीचा आल्यानंतर जून महिन्यात प्रत्येक झाडाला बेसल डोस म्हणून अर्धा किलोचा
याचा एक साईडला 250 ग्राम, दुसऱ्या साईडला दुसऱ्या 250 साईडला DAP किंवा 10-26-26. आणि त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर हा. एक सप्टेंबर महिन्यात एक आणखी बेसल डोस देतो आणि एक अजून एक डिसेंबर हं. महिन्यात असे अर्धा किलो 3 बेसल डोस. बरं, आणि पाण्याचं नियोजन काय असतं? पाण्याचं नियोजन ड्रिपनच सर्व बिलकुल डेली 1 तास, म्हणजे एका झाडाला 6 ड्रिपर आहेत 8 हं. लिटरचे 48 लिटर. तर हं. डेली माला झाडावर जर माला असला 8 ते 10 कॅरेट हं. तर डेली 70 ते 80 लिटर पाणी डेली देतो. बरं, अजून एक संत्र्यामध्ये सगळ्यात जास्त जी अडचण येते हम्म. झाडाला, ती झाड पिवळे पडणं, पानगळ होणं. तर याचं काय वाटतं तुम्हाला, याचा काय प्रॉब्लेम आहे? याचं एक तर तुमचं खताचं, आणि जर पानात जर मायक्रोन्यूट्रन्सचे फॉर स्प्रेइंग जर केले हं, हं. तर ते आणि खालून खताचे नियोजन करावं लागतं. जसं पावसाळ्यात संपल्यानंतर हं, हं. पावसाळ्यात जवळपास जमिनीतले नत्र वाहून जातात किंवा इतर हो. खतं वाहून जातात. हो, हो. त्यामुळे पावसाळ्यात संपल्यानंतर 9व्या महिन्यात एक बेसल डोस देणे आवश्यक आहे. बरं. आणि झाडाच्या पानावर हं. मायक्रोन्यूट्रन्स आणि वरून वर खत देणे आवश्यक आहे. म्हणजे बरं. झाडाचे पिवळेपणा येणारच नाही. आणि पाण्याचं नियोजन हं. सर्वात म्हणजे पाणी आणि खताचं नियोजन. तुम्ही खताचे जर मायक्रोन्यूट्रन्सचे 4 ते 5 स्प्रे घेतले हं, हं. आणि पाण्याचं नियोजन असलं आणि खालून जर 2-3 बेसल डोस असले बरं. तर झाड पिवळं पडणारच नाही आणि अटॅक पण येणार नाही. आता जे तुम्ही आता सांगितलं खताचं नियोजन, हे हा. एकरी सांगितलं की नाही, पर प्लॅन अर्धा किलो. पर प्लांट अर्धा किलो, म्हणजे प्रति झाड. 2 इकडून की एक नाही, एका इकडून 250 तिकडून 250. असं? ओके, 250 ग्रॅम एका झाडाला. आणि ते मोजून बिलकुल माप आता असं. जे हे तुम्ही शेतखत टाकता, हा. हे कुजलेलं टाकता की डायरेक्ट गोट्यातून आलेलं? नाही, कुजलेलं. कुजलेलं. आम्ही काय करतो की साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, आता फेब्रुवारी महिन्यात खताचे ढीर लावतो हो. आणि त्याच्यात मल्चिंग करतो. त्यात 2 ते 3 महिने पाणी मारतो आणि पूर्ण झाकून घेतो. आणि पहिला पाऊस पडल्यानंतर ओलीतच शेण करतो तो जून महिन्यात. जून उन्हाळ्यात नाही टाकत. महिन्यात. आणि बऱ्याच लोकांचं असं असते की खताचं नियोजन थोडं इकडे तिकडे होते, शेणखताचं, त्यामुळे बुरशीचं प्रमाण आणि त्याच्यानंतर निअळीचं प्रमाण वाढते. तुम्ही जर मल्चिंग केलं 2 महिने पाणी टाकून, जर त्याला प्रक्रिया जर केली हा, तो हुमणी येणारच नाही. तुम्ही बिलकुल येणार. येणारच नाही. कुजलेलं शेण. कुजलेलं शेणखत टाकलं. आता यावेळेस बऱ्याच लोकांचं असं झालं की पाणी जास्त झालं म्हणून हा. आपले हुमणी अळीचं प्रमाण हुमणी वाढलं. अळीचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे झाडं त्यांचे पिवळे पडणं किंवा झाडं मरणं, कारण ते तुमच्या मुळ्याच खातात. मुळ्या खातात. बरं, आता अजून तुम्ही एक गोष्ट काढली की झाडं पिवळे पडलेत. आता बऱ्याच लोकांचं असं आहे की झाडाचं म्हणजे बऱ्याच वेळेस झाडं पिवळे पडतात. ते पिवळे पडण्याचे नेमके कारण काय असते? एक हुमणी अळीच आहे. हुमणी अळीच आहे. आणि समजा पावसाळा संपल्यानंतर बरेच कास्तकार काय करतात की सोयाबीन सोंगणे, सोयाबीन काढणे, हरभरा पेरणे, हो तोपर्यंत 2 महिने तुमचे 1 ते 1.5 महिना जाते त्या पिकात. हो, मग संत्र्याकडे तुम्ही साईड समजता. साईड. हा, बरोबर. आणि पावसाळा संपल्यानंतर जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसात संत्रा. आम्ही 12 महिने ड्रीप उचलत नाही, नळी उचलत हा. नाही. 4 दिवसात जरी गॅप पडला तरी त्याला 1 तास पाणी चालूच हो. पावसाळ्यात. कारण मुळे ऍक्टिव्ह राहतात पावसाळ्यात. त्याला जर तुम्ही जर ड्रॉप दिला हम्म. तर ते मुळ्या आणखी ऍक्टिव्ह होत नाही. आणि अजून एक प्रश्न होता की बरेच लोक संत्रा विकताना बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होते. तर तुम्हाला काय वाटते, संत्रा हे कॅरेट नुसार विकायला पाहिजे, म्हणजे किलो नुसार विकायला पाहिजे, की बरेच लोक उदळ देऊन देतात, गुत्ता देऊन देतात? नाही, संत्रा 10 किलो प्रमाणच विकायला पाहिजे. बरं, हा. कारण आपल्या शेतातला आपण जरी अंदाज काढला, परफेक्ट अंदाज एक फळ कोणीच मोजू शकत नाही. बरोबर. एक अंदाज असतात. आणि हम्म. आपण जर विचार केला की आपल्या याच्यात 50 टन माल निघाल, हम्म, हम्म. आपलं गेसिंग बरोबर असते, पण व्यापारी आपल्याला सुरुवातीला म्हणजे 30 टन किंवा उपर मालाच नाही. हो. 60 टन जरी असला तो 30 टन पकडते. त्यामुळे हा. आपण जर इतर माल जर टनाप्रमाणे विकतो तर संत्रा माझ्या मते टनानच विकायचा. हो. कारण आपली फसवणूक होणार नाही. हम्म. मग 30 टन का 20 टन जरी निघाला तर आपला माल आहे. हम्म, हम्म. आणि बरोबर. जर तो 30च्या जागेवर जर आपल्या 50च्या जागेवर 70 टन निघाला तर, हम्म. आणि व्यापारी कास्तकाराचा तोच फायदा घेतात आणि तिथंच शेतकरी सर्वात जास्त फसते. शेतकरी फसते. चुना आणि सली बद्दलचं काय नियोजन आहे? मोडचूक चुना हे तर वर्षात तुम्ही 3 आणि 4 वेळ लावलं चांगलीच गोष्ट आहे. बर. आणि सल झाडाची कमीत कमी वर्षात 2 वेळ काढलीच गेली पाहिजे. काढल्या कारण गेली पाहिजे. वाळलेल्या डांगा जर झाडावर राहिल्या तर सर्वात जास्त बुरशी हम्म. किंवा नवीन पालवी निघायला वेळ जाते. त्यामुळे सल 2 वेळ काढायलाच पाहिजे. बगीचा तुमचा म्हणजे स्वच्छ असायलाच पाहिजे. आता या चुन्यामध्ये काय काय मिक्स करता तुम्ही? चुन्यामध्ये कॉपर सल्फेट घेतो आपण, म्हणजे मोरचूत. हो. आणि चुना जवळपास 1 किलो चुना, 1 किलो मोरचूत आणि 10 लिटर पाणी. मग त्यात काही जण हिंग टाकतात, काही असं पण हे टाकतात, पण मोरचूत चुना बेस्ट आहे. बेस्ट आहे. मोरचूत आणि चुना समप्रमाणात घेतलं
पहिल्या दिवशी भिजू घालायचं, दुसऱ्या दिवशी एकत्र करायचं हम्म. आणि जितकं आपल्याला पाहिजे तितकंच तयार करायचं, कारण 12 तासाच्या वर ते तयार करून चालत नाही. चालत नाही. नाही. आता चुना हे कधी लावला पाहिजे? नवीन झाड 1 वर्षाचं असलं तर चालते, की असं काही आहे की 2 या 3 या 4 वर्षाच्या नंतर चुना लावायला पाहिजे? नाही, चुना तुम्ही पहिल्या वर्षीपासून लावलेलं चांगलं आहे. चांगलंच आहे. आणि चुन्याचं जसं तुम्ही शास्त्रीयनुसार जर म्हटलं हा हा. तर जवळपास 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात लावल्या गेला पाहिजे, त्या महिन्याच्या. बरं. हा. आणि काही जणांच्या मतानुसार वर्षात 3 वेळ लावलं ते वाया जाणार नाही, कारण ते जर पाणी पडल्यानंतर हम्म, त्याची बुडात जरी गेलं तर ड्रिंचिंग होते, हम्म, हम्म. म्हणजे येणारी बिमारी येणार नाही, मग बुरशी येणार नाही. बुरशी येणार नाही. म्हणजे वर्षात तुम्ही एक वेळ पावसाळा संपल्यानंतर आणि हम्म. पावसाळा लागायच्या अगोदर 2 वेळ मुरचूत चुना लागल्याच गेला पाहिजे. चुन्याचा खास फायदा काय? चुना आणि मुरचूतचं कसं आहे की तुमची बुरशी कव्हर होते आणि झाडाचं टेम्परेचर हा कव्हर हा नाही, हा. खोड तापत नाही. खोड तापत. आणि जे बुरशी यायला पाहिजे किंवा हम्म. डिंक यायला पाहिजे, हम्म. इतर कीटक लागत नाही त्याला. बर. संत्रा किती वर्षानंतर घेतला पाहिजे? संत्रा तसं पहिले सुरुवातीला सांगत होते, पण आमची इथं आमच्या गावात जवळपास 4 वर्षापासून संत्रा घेणं चालू आहे. मग 4थ्या वर्षी तुम्ही 4थ्या संत्रा वर्षी घेतला? संत्र्याची बाग घेतो. आणि 4थ्या वर्षी बाग आली तर झाडाची कॅपॅसिटी पाहून साधारण बा याच्यावर 3 कॅरेट ठेवू शकतो का 2 कॅरेट, ते थिनिंग करायची. बरं. मग झाड जर लहान आहे त्याला जर 5 कॅरेटचा माल असेल हम्म, हम्म. तर तो जर घेत बसले तर झाड हम्म. जाण्याची शक्यता आहे. हम्म. मग तो तोडून टाकायचा, त्या 2 कॅरेटची कॅपॅसिटी. मग थिनिंग कशा संत्र्याची केली पाहिजे? लहान असताना की काही संत्र मोठे झाल्यानंतर करतात की याला डाग आहे वगैरे? नाही, थिनिंगचं असं आहे, तुमचा एक वेळ सेट झाला, समजा बोरा एवढा झाला हा. किंवा आवळा संत्रा झाला हा. की तुम्हाला समजते यातला बारीक कुठला आहे, हम्म. माइट्स म्हणजे खराब कोणता आहे, हा हा हा. तर ते काढून टाकायचे. तर तुम्ही ऑक्टोबर पर्यंत थिनिंग करा. ऑक्टोबर पर्यंत. ऑक्टोबर पर्यंत 2 महिने तुमची थिनिंग करू शकता तुम्ही. हम्म. आणि नंतर जानेवारी महिन्यात, डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात वाय बार म्हणून येते, ते काढून टाकायचा आणि बरं. फ्रेश माल झाडावर ठेवायचा. बरं. फ्रेश माल जर ठेवला तर तुम्हाला 2 पैसे शिल्लकच येणार आहे. हम्म. लोकांचा जर 30 रुपये टन, 30,000 रुपये टन गेला तर तुमचा 40-42,000 रुपये टन. 40. कारण घेणारा काय करतोय की तुमच्या बगीच्यात आणि तुमच्या झाडावर चांगला माल किती आहे हम्म, हम्म. त्याच्यावरच किंमत ठरली जाते. फक्त शेवटचा एक प्रश्न आहे हा. की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की शेती करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे? आणि बऱ्याच लोकांचं असं आहे आजकाल, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाचं पण असं झालंय की कोणी मुलगी द्यायला तयार नाहीये. आता त्यांना 10 लाख रुपये पॅकेज पाहिजे असते, 15 लाख रुपये पॅकेज पाहिजे असते. पण खास वास्तविकता अशी आहे की सध्या वनोजा गावात किंवा इतर बऱ्याच शेतकऱ्यांचे की कोटी-कोटीला सुद्धा बगीचे विकले जातात. आता बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही सुद्धा आहे, तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, पाण्याची जर तुमच्याजवळ हे व्यवस्था असली आणि व्यवस्था बाग जर चांगली असली, म्हणजे शेती जर चांगली असली, हा. तर संत्रा हे सर्वात चांगलं उत्पादन, म्हणजे आपल्या विदर्भासाठी सर्वात चांगलं पीक आहे. हम्म. आणि कसं आहे, तुमच्या करण्यावर आहे. आता मानसिकता बरेच जणांची आहे की बा ते शेती परवडत नाही, हे नाही. हा हा. पण तुम्ही जर करत गेले तर आज आम्ही जवळपास 14 एकरात 1,41 लाख रुपयात बगीचा विकला. बापरे. म्हणजे एका एकरात 10 लाख रुपयाचा. हम्म, हम्म. म्हणजे जर पॅकेजचा विचार केला, हम्म. पण आता माझ्याही मुलाला आम्ही तेच सांगणार, ते आता एमटेक करून राहिला, पण तो आता शेतीकडे वळून राहिला. बरं. इतका जर पैसा होता आम्हाला आज माहित झालं शेतीत. हा हा हा. त्यामुळे आमच्या वनुजात जर विचार केला तर जवळपास 6 लाखाच्या वरच एकरी उत्पादन घेणार आहे. बापरे. मागच्या वर्षी जवळपास वनुजात 30 ते 35 करोड रुपयात संत्रा विकला गेला. 30 ते म्हणजे मी 35 एकटाच नाही असा, हम्म, हम्म. सर्वच कास्तकाराचे पैसे झालेले आहेत. बापरे. त्यामुळे नवीन पिढी, बरेच जण अशी बी झालेले जॉब करणारे परत शेतीत आले, म्हणजे इंजिनियर लोकांना सुद्धा फेल केलं पॅकेज. फेल केलेला. आणि त्यातले 4 इंजिनियर परत आले आणि शेती करून राहिले आणि चांगलं उत्पन्न घेऊन राहिले. ट्रॅक्टर बिक्टर, फक्त थोडीशी शरम नाही पाहिजे की बा मग ट्रॅक्टर चालवायचा का, हा, हा. ते स्प्रेइंग आपण मारायची का. हम्म. जसं कंपनीत तुम्ही मजुरासारखं काम करता, मजुरासारखं काम इथं करतात. मालक म्हणून काम करणार. हो, बरोबर आहे. आणि शेतीला एक बिझनेस म्हणून पाहायला पाहिजे. बिझनेस म्हणून पाहायला पाहिजे. आणि नवीन पिढी त्या प्रमाणात पाहून राहिली. मला तरी वाटते पण नवीन पिढीने येणं आवश्यक आहे जुन्या पिढीपेक्षा. हो. कारण क्लायमेट चेंज होऊन राहिला, नवीन टेक्नॉलॉजी येऊन राहिली. हो. हे जुन्या लोकांना थोडंसं कव्हर नाही, नवीन लोक लवकर कॅप्चर करून राहिली. हो. त्यामुळे पहिल्यासारखं नवीन मुलासाठी चांगला आहे. हो. आणि आता असं पण आहे की पहिल्यासारखं एकदम मजुरासारखं काम करण्याची गरज नाही नाही. नाही नाही, पाणी द्यायची गरज नाही. ड्रीप आहे, Drip आहे. ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर आहे. आणि खताचं आता तुम्ही जर गेले ऑटोमायझेशन येऊन राहिले, हो. AI सिस्टम एआय येऊन राहिली. सिस्टम आहे बरंच. आता बारामतीला ऊस हे AI झालं वरच आता घेतलं आमच्या इथं AI साठी आमचं चालू आहे, AI संत्र्याचं. सिस्टम संत्र्याचं. हम्म. त्यामुळे तुम्ही जर याच्यानुसार चालले, टेक्निक म्हणजे काळानुसार काळानुसार चालले तर आणि शेती विज्ञान धरून जर चालले, शेती करणं भारी नाही. भारी नाही. भारी नाही. बरोबर. तर धन्यवाद काका, धन्यवाद तुमचं पण.
आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर शेतीबद्दल किंवा संत्र्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर स्वतः येऊन जर इथल्या शेतकऱ्याला तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये वनोजा या गावात येऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि इथले शेतकरी तुम्हाला संत्र्याबद्दल एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगेल आणि तुम्हाला इथले शेतकरी त्यांचा बगीचा सुद्धा पूर्ण दाखवून देईल. धन्यवाद.